साहेब बोलवलं? हां या बसा. एकदम अर्जंटली बोलवलं. तुमच्या त्या केसची फाईल माझ्याकडे आली आहे आणि ही केस राधिका मसाल्याशी संबंधित आहे. मला सांगा नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? म्हणजे डिटेलमध्ये सांगू का? हो. ओके. मी कोर्टात म्हणजे सुनावणी चालू होती, सो मी तिथे हजर होतोच आणि माझा फोन वाजला म्हणून मी कोर्टाच्या बाहेर आलो. अहो मला माहिती नव्हतं ही गाडी त्या बाईची आहे म्हणून, पण हे सगळं आपल्या पत्त्यावरच पडलं. म्हणजे केलं आपण आणि अडकणार ती राधिका सुभेदार. तुम्ही त्याच्या मागे धावला त्याचा अर्थ तुम्ही त्याला पाहिलं असेल. अर्थात साहेब मी पकडलं होतं त्याला. म्हणजे तुम्ही त्याचं व्यवस्थित वर्णन करू शकता? हो हो अगदी. म्हणजे मला व्यवस्थित चेहरा आठवतोय त्याचा. खरंच मेजर आपल्या स्केच आर्टिस्टना बोलवा. सर पण म्हणजे साधारण म्हणजे मला माहिती नाही पण लवकरात लवकर त्याला तुम्ही. करतो आम्ही प्रयत्न. पाणी घेणार आहे का तुम्ही? नाही मला पाणी नको साहेब, पण लवकरात लवकर तुम्ही पकडलं तर आम्हाला या केसमध्ये खूप त्याचा फायदा होईल म्हणून मी. नक्कीच नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू. आमचा स्केच आर्टिस्ट. अच्छा. तुम्ही वर्णन सांगा तो त्या पद्धतीने स्केच करेल. ओके. हाच होता का? हो साहेब अगदी असाच दिसत होता तो. थँक्यू. नाही काही झालं ना तरी मला अथर्वला यांच्याकडे सोपवायचं नाही. हे बघ राधिका, अथर्व कुठंही जात नाहीये. तुम्ही प्लीज खंबीर राहा. कसं आहे राधिका मॅडम, एकदा का कोर्टाची एखादी केस मागे लागली ना की या अशा सगळ्या भानगडी या होतच राहतात. रादर हे सगळं त्यामुळेच होतं आणि तुम्हाला असं कोलमडून नाही चालणार. तुम्ही प्लीज खंबीर राहा. आता वकील साहेब तुम्हाला तर सगळे कायदे कानून माहीत राहतात, पण काहीतरी मार्ग काढा ना यातून. आम्ही अथर्वला नाही ना त्यासोबत जाऊ देऊ शकत. आम्हाला नाही जाऊ द्यायचं त्यासोबत. हे बघा आई, तुम्ही सगळ्यांनीच आता खरंच खूप शांत राहण्याची गरज आहे. एकतर परिस्थिती आय मीन पुरावे सगळे आपल्या विरोधात आहेत आणि म्हणूनच तर गुरुनाथ तुमच्यावरती फोर्सफुली हे सगळं आय मीन प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतो. हो पण ते असं अथर्वची कस्टडी कशी काय मागू शकतात? राधिका मॅडम ते का नाही मागू शकत? अहो गुरुनाथ तर त्याचे वडील आहेत ना. हो पण तो बाप म्हणून कुठेच सक्षम आहे आणि आजपर्यंत त्याला मुलाची आठवण कधीच आली नाही. आणि आज काय त्याने हे सगळं मुद्दाम करतोय तो. का आणि कशाला काहीच कळत नाही. राधिका मॅडम त्यांनी काही नोटीस वगैरे पाठवली आहे का? हो ते तसं म्हणाले. अच्छा. वकील साहेब काय झालं, तुम्ही असे गप्प का? खरं तर मी तुम्हाला निराश नाही करत आहे, पण खरंच परिस्थिती आपल्या हाताबाहेर चालली आणि मुळात तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि तोच मुद्दा त्यांनी उचलून धरलेला आहे. अहो पण त्यांना कमी गुन्हे केले आहेत का? त्यांना कमी त्रास दिला आहे का? अहो आई, ते सगळं वैयक्तिक लेवलला होतं आणि ज्या ज्या वेळेला त्यांनी त्रास दिला, आय मीन राधिका मॅडमला त्यांनी ज्या ज्या वेळेला त्रास दिलाय त्यावेळेला राधिका मॅडम त्यांच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये कधीच गेलेल्या नाहीये. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीनं ते फॉल्टमध्ये नाहीच आहेत. नाही पण वकील साहेब तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही त्याची बाजू मांडताय? बाबा तसं नाहीये. मी खरं तर फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवतो. आय मीन मला खरंच तुम्हाला निराश नाही करायचंय बाबा.
वकील साहेब, पण नोटीस मिळाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते? मुळात कसं आहे की त्या नोटीसमध्ये त्यांनी काय क्लॉजेस ठेवलेत ते बघितल्याशिवाय आपल्याला पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन नाही ठरवता येणार. आणि शिवाय अथर्वची कस्टडी त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून आपल्याला काय ते प्रयत्न हे करावे लागणारच आहेत. राधिका मॅडम, फ्रँकली तुम्हाला सांगू, आपल्या हातात वेळ खरंच खूप कमी आहे. या वेळेला आपल्या हातात असा काहीतरी सबळ पुरावा लागला पाहिजे की जेणेकरून ही सगळी केस स्ट्रॉंग होईल. वकील साहेब, आमची पूर्ण भिस्त तुमच्यावर आहे. ही केस आपण जिंकायलाच हवी. अथर्वला आम्ही त्याच्या ताब्यात नाही देऊ शकत. तुम्ही नका काळजी करू, मी आहे, मी बघून घेतो काय करायचं ते. होप फॉर द बेस्ट. येऊ मी? येतो. या. काय होणार आहे? मला खूप टेन्शन आलंय. सौमित्र आणि हे सगळेजण नेमकं काय करतात काही कळत नाहीये मला. मी येते म्हटलं तर येऊ देत नाही. मला इथे घरात बसून काही कळत नाहीये. काय करू मी? एकीकडे ही कोर्टाची केस सुरू आहे, दुसरीकडे माझा अथर्व. हे अथर्वला कसं काय मागू शकतात? नाही, काही झालं ना तरी मी अथर्वला यांच्या ताब्यात देणार नाही. गुड फॉर नथिंग. नवीन न्यूज नाहीये. वाव, काहीच न्यूज नाहीये नवीन राधिका बद्दल आणि तिच्या त्या सो कॉल्ड कॅम्पेन बद्दल. येस, मीन्स उर्मिला मॅडम म्हणाले तर तेच करेक्ट आहे. या असल्या कॅम्पेनने काहीही होणार नाहीये. दॅट मीन्स राधिकाचं कालचं कॅम्पेन वेस्ट गेलं. तिला त्यातनं काहीच मिळवता आलं नाही. येस, I am the winner. I'm the best. Now I will be owner of Radhika Masale. Sorry. I will be the owner of Shanaya Masale. Yay! हा बा, असा होता साधारण हा माणूस ज्याला मी पाहिलं कोर्टात बोलताना. पोलीस काय म्हणाले? पोलीस काय असं काही विशेष म्हणाले नाहीत. ते तेच म्हणालेत आम्ही या माणसाचा शोध घेतोय म्हणून. कोण आहे हा माणूस? का माझ्या मागे लागलाय कोणास ठाऊक? नाही राधा, हा माणूस डायरेक्टली तुझ्या मागे नाही लागलाय. हा कुठल्या तरी माणसासाठी काम करतोय. ती व्यक्ती सापडायला पाहिजे. मॅडम, मला हे नेमकं आठवत नाही, पण मी ह्या माणसाला पाहिलेलं आहे कुठेतरी. म्हणजे तुला असं वाटतंय का की तू ह्याला ओळखतोस? तू कधी बोललायस त्याच्याशी? तुला असं वाटतंय का तुझी त्याची कधी भेट झाली? हे रघु, बा आठवट पहा बरं. म्हणजे लोक पोलीस त्याला ताब्यात घेतील ना का हो? तेच तर आठवत नाहीये ना, पण मी या माणसाला नक्की पाहिले. नाही, हे बघ, शांतपणे नीट आठव. म्हणजे तुला जर आठवलं ना की तू ह्याला कुठे पाहिलंयस तर कदाचित काहीतरी सापडेल आपल्याला. हो रघु, प्लीज आठव, प्लीज. तू कुठे, नीट आठव. तू ऑफिसमध्ये आला होता का हा माणूस, किंवा तुझ्या घराजवळ राहतो का? हॅलो, हा
अरे वा, हो का? बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. चला, चांगलं घडायला सुरुवात झाली. म्हणजे रघुला हे स्केच बघून त्याने त्या माणसाला कुठेतरी पाहिलंय असं वाटतंय आणि बाहेर आपल्या कॅम्पेननी जोर पकडलाय. म्हणजे काय झालं? वी सपोर्ट राधिका या कॅम्पेनला लोकांनी खूप छान प्रतिसाद दिलाय. लोक राधिकाच्या बाजूनी बोलतायत आणि टीव्हीवरही दाखवतायत ते सगळं. खरंच? हो. बरं, लोकांचे अगदी धन्यवाद मानायला पाहिजेत. राधिकाला हे लोक सपोर्ट करत आहेत याचा अर्थ राधिका तू गुन्हेगार नाही आहेस, त्यावर त्या लोकांचा खूप भरोसा आहे. हे सिद्ध होते का नाही, हो की नाही? हो, अगं असणारच. राधिका, तुझी सगळी चांगली कर्म आता कामी येणार आहे. बरं, मी जरा माझ्या टीम बरोबर बोलून येते. आलेच. खरे, राधिकाची बाजू खरी आहे हे आता लोकांना भावतंय. अर्थातच मामा, लोकांची ताकद आता खूप वाढली आहे, बोलकी झाली आहे. ते कुठलीही गोष्ट थांबवू शकतात आणि राधाला नक्की याचा फायदा होईल. बघूया टीव्हीवर काय चाललंय त्या. हो. काय करते? काय झालं? बस आलेच. ए ऐक ना, कुठे चाललीस? जस्ट आलेच, वेट. शनाया आले. हे काय? कॉफी. तू माझ्यासाठी केलीस? या. अरे बापरे, काय विशेष? जस्ट मला वाटलं जरा सेलिब्रेट करा. तुला काय सतत सेलिब्रेट करायचं असतं? किती बोर आहेस रे तू गॅरी. आपण जे गुड फॉर नथिंगला चॅलेंज दिलंय मॉन्स्टरचं, फाईन, सॉरी, अथर्वचं, लगेच चिडतोस काय? चिअर्स. शनाया, बघ, मला अथर्वच्या बाबतीत कुठलाही खेळ करायचा नाही, प्लीज. त्याच्या बाबतीत काही खेळबिळ कर. धरे हे 1 मिनिट. हाय उर्मिला मॅडम, गुड मॉर्निंग. वाट लागली सगळी. का, काय झालं? हा, राधिकाची ना फुल वाट लागली. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. रे, राधिकाची नाही, आपली वाट लागली इथे. टीव्हीवर बघत नाहीस का तू न्यूज? अगं, ते लोकांनी कॅम्पेन केलं होतं ना, त्याने जोर धरलाय. व्हॉट? सगळे लोक राधिकाच्या बाजूने आहेत. टीव्ही लावून बघ जरा. ठीक आहे, ओके, बाय. काय झालं? आता तुम्ही पाहत आहात की वी सपोर्ट राधिका कॅम्पेनने किती जोर धरलाय. तुम्ही बघू शकता की राधिका सुभेदारांना किती लोकांचा सपोर्ट आहे. ओ माय गॉड, हे खरंच सुरू आहे कॅम्पेन? वी सपोर्ट राधिका कॅम्पेन होतंय सक्सेसफुल. तरी मी म्हणत होतो ना तुला, सगळे राधिकालाच सपोर्ट करणार, आपण काही करू शकणार नाही. काय करायचं होतं गॅरी? आता काय होणार? राधिकाला सपोर्ट देण्यासाठी हे जे काय प्रचंड चालू झालंय ना, युद्ध एक प्रकारचा, या युद्धात राधिका तूच जिंकणार. क्षणभर मला राधिकाचा हेवाच वाटला. की हुशार, गुणवान, खंबीर, कर्तृत्ववान आणि लोकांना आजवर तिने जी काही मदत केली त्याचं सगळं सर्टिफिकेट तिला मिळत आहे. करेक्ट आहे. वी सपोर्ट राधिकाची सर्वत्र इतकी जोरदार हवा आहे ना. अहो, पोरं टी शर्ट घालून फिरतायत रस्त्यामधून. हो, आणि खूप लोकही राधिकाच्या बाजूनी कोर्टात हजर सुद्धा राहणार आहेत. असे फीडबॅक्स येत आहेत. हो, श्रेयस पण मला सांगत होता, सगळी लोक वी सपोर्ट राधिका पोस्टरवर सह्या वगैरे करतायत म्हणे. सगळ्या लोकांनी राधिकाला सपोर्ट केलाय कारण त्यांना माहिती आहे राधिका निर्दोष आहे. फॅक्टरीतल्या वर्कर्सनी सुद्धा हिच्या बाजूने बोलण्याची तयारी दाखवली आहे आणि सगळ्यांच्या मनात राधिकाबद्दल खूप आदर आहे. शाबाश रेवती, तुझं आणि सौमित्रीचं वी सपोर्ट राधिका हे कॅम्पेन लक्षात राहणार आहे आणि याचा फायदा केस जिंकायला होणार. राधिका, तुला तुझं यश मिळणार. राधा, कळतंय का, तू एकटी नाहीयेस. आय एम शुअर यू आर गोइंग टू बी अ विनर. रेस्ट एश्युअर. शेवटी सत्याचाच विजय होतो ना. तू जिंकणार राधिका. हो ना. आणि ज्याने चूक केली असेल ना त्याला बरोबर देव शिक्षा देते का नाही पा.
अथर्व, तू माझा आहेस. तुला कोणीही माझ्यापासून दूर नाही नेणार. मी तसं कधीच होऊ देणार नाही. मला तू हवायस, बाकी काही नको. अथर्व, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत रे. अथर्व, काही झालं तरी माझ्याकडेच राहणार. मी त्याला कोणालाही हात लावू देणार नाही. तू बोल काहीतरी. कसं वाटतंय तुला? अगं, इतकं सगळं तुझ्यासाठी आता सुरू झालंय, समाधान वाटत असेल ना? राधिका, काल आई काल बाधे ना. नाही, मला कळतंय तिच्यावर नेमका कुठला स्ट्रेस आहे. मी बोलते तिच्याशी. नाही, मला माहिती आहे तिच्या मनात काय चाललंय. मी बोलतो मी. काल पण अशा अचानक काऊन बरं गेली राधिका? तिची मनस्थिती ठीक नाहीये. एकतर गुरुनं अथर्वचं टेन्शन दिलं, सौमित्रेवर वार कोणी केला, कोर्ट केस, कंपनी बंद पडणं, एक नाही 1000 प्रॉब्लेम. खरं म्हणजे ना आभाळ कोसळल्यासारखं वाटत असणार तिला. सौमित्र साहेबांनी ज्या माणसाला पाहिलं, ज्याचा स्केच त्यांनी बनवला, मला सारखं वाटतंय मी त्यांना आधी कुठेतरी पाहिलंय, पण कुठे तेच कळत नाही. मला का आठवत नाहीये. असं वाटतंय मी यांचा चेहरा पाहिलाय. गजानन महाराजा, मला ते आठवायची शक्ती द्यावं. राधिका मॅडमसाठी एवढी कृपा करा माझ्यावर. सरिताताई, तुम्ही काही काळजी करू नका. आपण सगळी जण यातनं सुखरूप पार पडणार आहोत. निश्चित बाहेर पडणार ती. राधिकेला सपोर्ट करायला इतकी सगळी लोक पाठीमागे उभी आहेत की नक्की यातून बाहेर पडणार. सत्य काय ते लवकरच कळणार. मला नाही अथर्वला यांच्याकडे द्यायचंय. मला बाकी काही नको. मला फक्त माझा अथर्व हवाय. तेव्हा काही कर, पण मला या कोर्टाच्या केस मधनं लवकर सोडव. मला अथर्व हवाय. मला बाकी काही नको. आता का रडतेस तू? सगळं छान तर चाललंय ना. सौमित्र, मला बाकी कशाची नाही, मला अथर्वची काळजी वाटते रे. अथर्व माझा आहे. त्याला माझ्यापासून कोणी नाही घेऊन जाऊ शकत. हे कळतंय ना तुला. मग का रडतेस तू? आणि राधा, तू आई आहेस त्याची, आणि एका आईच्या विल पॉवर पुढे कोणाचं काहीही चालणार नाहीये. अथर्वला तुझ्यापासून कोणीही लांब नाही नेऊ शकत राधा. पण हे कोर्टाची नोटीस पाठवतायत रे. गुरुला काय करायचं ते करू दे ना. असं कसं करू दे? उद्या कोर्टात केस उभी राहिली आणि अथर्वची कस्टडी यांना मिळाली तर मी काय करणार आहे? असं कसं होईल राधा? या सगळ्यात अथर्वची काय इच्छा आहे हे सुद्धा ग्राह्य धरणार आहे कोर्ट. पण या विषबाधेच्या केसचा निकाल माझ्या विरुद्ध लागला तर? असा विचार नाही करायचा आहे राधा. मग हे सगळं कशासाठी चाललंय सांग? ही इतकी सगळी माणसं तुला कशासाठी मग सपोर्ट करतायत? ही सोसायटीतली माणसं आहेत, तुझ्या ऑफिस मधली माणसं आहेत, या सगळ्या मसालेवाले बायका सगळ्या तुला कशासाठी सपोर्ट करतायत? तुझ्याबद्दल आपुलकी आहे, आस्था आहे म्हणूनच ना. राधा, तू चांगली आहेस म्हणून सगळ्यांचा सपोर्ट आहे तुला. हो, पण यामुळे मी निर्दोष सिद्ध होत नाही ना. हो, पण यामुळे तू दोषी आहेस हे सुद्धा सिद्ध होणार नाही ना कोर्टात. हे बघ राधा, हे जे काही कॅम्पेन आहे ना ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे आणि ते होणार याची खात्री आहे मला. या सपोर्टमुळे ही केस आपल्या बाजूने वळू शकते आणि मला खात्री आहे काही ना काहीतरी मार्ग निघणार आणि ही केस आपण जिंकू शकतो. राधा, थोडासा पेशन्स ठेव प्लीज. हे बघ राधा, आता आम्ही सगळे जमणार आहोत आणि काही गोष्टी ठरवणार आहोत आणि तिथे तू सुद्धा असायला पाहिजेस असं मला वाटतं, कारण तुझ्या असण्यामुळे खूप फरक पडू शकतो. मला सगळं कळतंय राधा, पण तुला थोडं स्ट्रॉंग राहावं लागेल प्लीज. होणार आहे, सगळं छान होणार आहे. हा,